रामकृष्ण हरी। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचं उत्पन्न न वाढवता तुमचा खर्च जो आहे हा आपल्याला कसा व्यवस्थित कमी करता येईल आणि त्याच्यावरून तुमची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी ही कशी बनवता येईल। एक लक्षात घ्या, हे अख्खाच्या अख्खा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त आपल्या मायबोली मराठीत असणार आहे। फक्त कोणताही पद्धतीचा जो आपला पॉइंट आहे हा मिस होऊ नये ह्यासाठी ही जी पीपीटी आहे ही आपण बघणार आहोत। ह्या पीपीटी फक्त पॉइंट्स कन्सिडर करणार आहोत। ही इम्पॉर्टन्स काय आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही बजेटिंग कसं सुरुवात करू शकता। तर बजेटिंगचा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला तुमचं जे बजेट आहे हे आधी डिफाइन करायचं आहे। बजेट म्हणजे काय रे भाऊ? तर बजेट म्हणजे तुमचा जमा आणि तुमच्याकडचा जमा आणि खर्च हे तुम्हाला इन ॲडव्हान्स तुम्हाला बघायचं आहे। म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल आपण ह्या व्हिडिओमध्ये उदाहरणाखातर 22,000 रुपये एका माणसाला सॅलरी आहे असं कन्सिडर करून आपण तुमचं वर्किंग सुरू करणार आहोत। ह्या एक लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न 5,000 रुपये सुद्धा असू शकतं, 50,000 रुपये सुद्धा असू शकतं। बजेटिंग हे तुम्हाला तुमच्या नीड्स आणि तुमच्या गोष्टी व्यवस्थित सेटल करण्याची गोष्ट ही तुम्हाला बजेटिंगमधून कळते। एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट्स कधीच कोणी चुकत नसतं, खर्च करणं म्हणजे चूक नाही। ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत। तर आपला जो उदाहरण आहे, उदाहरणामधल्या आपल्या माणसाला 22,000ची जी सॅलरी आहे ही आपण कन्सिडर करून पुढे बघूयात। सॅलरी जेव्हा तुमच्याकडे येते तुम्हाला महत्त्वाच्या 3 गोष्टी बघायच्या आहेत। त्यातली पहिल्या 2 ह्या अगदी महत्त्वाच्या। जेव्हा पण तुमची सॅलरी येते तेव्हा तुम्हाला एक शांत ठिकाणी बसायचं आहे। तुमची सॅलरी ही एका कागदावर लिहून काढायची आहे। ती लिहून काढली किंवा तुमचं अदर इन्कम तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे बाकीच्या ठिकाणून फिक्स स्वरूपात काय रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे का हे तुम्हाला बघायचं आहे। ते तुमचं इन्कम पार्ट झाला। आपण वळणार आहोत एक्सपेंडिचरकडे म्हणजे तुमच्या खर्चाकडे। एक लक्षात घ्या, पुढच्या महिन्यामध्ये 1 जानेवारी 2024 पासून तुम्ही ही हॅबिट जर तुम्हाला लावलीत तर मी तुम्हाला 100% एक विश्वास देतो, 2024च्या 6व्या महिन्यापर्यंत तुमच्याकडे फायनान्शियल स्टॅबिलिटी येण्याची सुरुवात होणार आहे। कारण तुम्हाला तुमचा खर्च जो आहे हा खर्च दर महिन्याच्या सुरुवातीला लिहून काढायचा आहे। फॉर एक्झाम्पल 18,000 रुपये आपल्या माणसाला सॅलरी आहे, त्याच्यातून त्याला 15,000 रुपये हा घर खर्च जातो, म्हणजे त्याचे EMI आहे, घराचं भाडं आहे, किराणा माल आहे, मुलांची फीज असतील, बाकीच्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत की जे त्याला खर्च करणंचं आहे ह्या गोष्टी एक्सपेन्सेसमध्ये जाणार। त्यानंतर त्याला ट्रॅव्हलिंगसाठी जिकडे जायचं आहे, कुठे फिरायला जायचं आहे, तो सगळा सुद्धा जो खर्च या कॅटेगरीत येतो तो तुम्हाला एका कागदावर लिहून काढायचा आहे। जसं तुम्ही लिहून काढाल त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ट्रॅक ठेवायचा आहे की एक्सपेन्सेस तेवढ्याच हद्दीत होतोय का। जर तुम्ही समजा ठरवलं आहे की मला ह्या महिन्यात 2,000 रुपयाची मजा करायची आहे, तर ती मजा 2,000 रुपये एक्सीड होता कामा नये याची आपल्याला काळजी ह्या ठिकाणी घ्यायची आहे। जेव्हा आपण ही गोष्ट केली, इन्कम बघितलं, एक्सपेंडिचर बघितलं, आता आपल्याला जे इन्कम आहे, एक्सपेंडिचर आहे, हे जे वजा जाता तुमच्या हातात जर काही शिल्लक रक्कम राहत असेल आणि ती राहिली पाहिजेच। फॉर एक्झाम्पल 22,000 रुपये खर्च आहे, 18,000 रुपये त्याचा खर्च झाला, त्याच्यातले 2,000 रुपये त्यांनी स्वखर्चासाठी ठेवले, तरीही त्याचे 2,000 रुपये जे आहेत हे त्याची बाजूला पडलेली रक्कम आहे। बाजूला पडलेली रक्कम तुम्ही एकतर कुठल्याही ठिकाणी इन्व्हेस्ट करा, पण इन्व्हेस्टमेंट करताना सजगपणे इन्व्हेस्टमेंट करा। अगदी काहीही कळत नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन FD सुरू करू शकता। पोस्टामध्ये जाऊन तुम्ही ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवू शकता। जर तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन्स वगैरे करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट्स करू शकता। ह्या बाबतीत जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल, जर तुम्हाला ह्या बाबतीत अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या जो लिंक आहे त्या लिंकवर एक सिंपल फॉर्म आहे, तो फॉर्म फिल करा। आम्ही तुम्हाला नक्कीच संपर्क साधू आणि तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट सुरुवात कशी करायची यावर आपण नक्कीच भाष्य करू।
ही झाली महत्त्वाची गोष्ट. सेव्हिंग केल्यावर तुम्ही ती इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्टमेंट्स जशी तुमच्या सक्सेसफुल होत जातील तसं तुमची ग्रोथ ही होणार आहे. आपल्याकडे एक लक्षात ठेवा, जेव्हा समुद्र तयार होतो त्यासाठी कुठे ना कुठे एक जो पाण्याचा थेंब आहे हा सुरुवातीला कुठून तरी आलेला असतो. जर तुम्हाला खूप मोठं माणूस बनायचं आहे तर तुम्हाला देखील कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट, सेविंग्स या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. यूट्यूबवर असंख्य चॅनल्स आहेत की जे तुम्हाला खर्च कसा करायचा हे सांगतील, पण आपला एकमेव चॅनल आहे की ज्याच्यात तुम्ही तुमच्या हॅबिट्सवरून तुम्हाला पैसे कसे वाचवू शकता यावर आपण डिस्कशन करतो. आपल्याला जेव्हा ही जी आपण खर्चाची लिस्ट बनवली, खर्चाची लिस्ट बनवल्यानंतर मला इसेन्शियल म्हणजे मला जीवनावश्यक कोणत्या गोष्टी आहेत ते बघायचे आहेत. म्हणजे मला जर काही गोळ्या असतील, मेडिसिन्स असतील तर त्या मेडिसिन्स मी घेतो आहे का, त्या घ्यायच्याच आहेत. फॅमिलीमध्ये कोणाला मेडिसिन्सला असतील, त्यांना काही औषधं लागत असतील तर त्यांना ती देणं हे इसेन्शियल म्हणजे जीवनावश्यक गोष्ट आहे. हा गोष्टीचा पार्ट जो आहे हा पार्ट महत्त्वाचा घ्यायचा आणि तो सगळ्यात आधी लिहून काढायचा. त्यानंतर तुमच्या एक्सपेन्सेस लिस्टमधल्या फिक्स एक्सपेन्सेस, घर भाडं, मुलांच्या ट्युशन फीज, मुलांची शाळेची फी, ह्या ज्या मुलांना लागणारे वह्या पुस्तकं, जी तुम्हाला महिन्याला एवढा रक्कम ह्या एक्सपेन्सेसला लागतो, ह्या खर्चाला लागतो, असे लागणारे सगळं एक्सपेन्सेस जे आहेत. म्हणजे जर तुम्हाला कोणतं व्यसन असेल तर त्या व्यसनाला सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करा. ते जेव्हा तुमचा हा फिक्स इन्कम, मला महिन्याला एवढा पैसा ह्याच्यासाठी लागतो, हे तुम्हाला कळेल. हे कळाल्यानंतर तुमचे सेविंग्सवर आपण येणार आहोत. जेव्हा तुमचे इसेन्शियल्स झाले, फिक्स एक्सपेन्सेस झाले, त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी काही रक्कम काढली. ही रक्कम काढल्यानंतर तुमच्याकडे काही रक्कम ही वाचली पाहिजे. जर वाचत नसेल तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला सेविंग्स सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. सेविंग किती असावीत तर नॉर्मली तुमच्या सॅलरीच्या 10% ही तुमची किमान सेविंग व्हायला हवी. तर एकदा तुमची सेविंग किती असेल तर 10% ते 20%. जर तुमच्याकडे 20%पेक्षा जास्ती तुमची सेविंग होत असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स करत आहात. तुम्हाला सेविंग अशीच करायची आहे. ही झाली सेविंगची बाबतीत. पण आपल्या सेविंगला कुठे धक्का लागता कामा नये ह्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंडसुद्धा क्रिएट करावा लागतो. हा इमर्जन्सी फंड कसा क्रिएट होणार तर तुमच्या महिन्याची जी सॅलरी आहे त्या सॅलरीच्या 3 महिन्याची सॅलरी हा किमान तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. 3 महिने ते 6 महिने हे जे रक्कम आहे ही तुमची इमर्जन्सी फंडात असली पाहिजे. इमर्जन्सी फंडात म्हणजेच आपल्याला 22,000 रुपये जर सॅलरी आहे तर 3 महिन्याची सॅलरी ही 66,000 रुपये होते आणि 6 महिन्याची सॅलरी ही 1,32,000 रुपये होते. त्यामुळे 6 महिन्याच्यापर्यंतची सॅलरी ही तुमची इमर्जन्सी फंडमध्ये बसली की तुम्हाला एक फायनान्शियल स्टॅबिलिटी येण्यासाठी सुरुवात होते. तुमचं उत्पन्न किती आहे, काय आहे, ह्या गोष्टी जेवढ्या मॅटर करतात तेवढ्याच तुमचं कन्सिस्टंट असणं आणि मला काही जरी झालं तरी मला 2 पैसे वाचवायचेत ही जे माइंडसेट आहे हा माइंडसेटसुद्धा आपल्याला खूप ठिकाणी महत्त्वाचा हा ठरणार आहे. इमर्जन्सी फंडमध्ये तुम्हाला जर तुमच्या फॅमिली मेंबरला काही इमर्जन्सी आली तर तुम्हाला हा फंड वापरता येतो, जेणेकरून तुमच्यावर येणारं फायनान्शियल प्रेशर हे तुम्ही काही मर्यादेपर्यंत कमी करू शकता. त्यानंतर तुम्ही एक्सपेन्सेस जो आहे तुमचा ट्रॅक केलेला आहे. एक्सपेन्सेस ट्रॅक केला आहे म्हणजे तुम्ही लिस्ट लिहून काढली आहे. तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला जरी व्यसन असेल तरी तुम्ही त्या व्यसनाच्याला लागणारे बाजूला काढलेले पैसे तुम्ही लिहून ठेवा. ह्याने काय होणार आहे, तुम्हाला माहिती असणार आहे की समजा मला एक व्यसन आहे, त्या व्यसनासाठी मला 2,000 रुपये लागणार आहेत, तर तुम्ही महिन्याच्या अखेरीस तुम्ही 2,000 खर्च करताय की 5,000 खर्च करताय हे तुम्हाला ट्रॅक राहील. तसंच जर तुम्ही काही रक्कम ही पेट्रोल खर्चासाठी काढली आहे, गाडीला जे पेट्रोल लागतं किंवा गाडी डिझेलवर असेल तर डिझेलवरच्या गाडीसाठी जे तुम्हाला पैसे बाजूला काढून ठेवावे लागतात, ते जे आपण ट्रॅक ठेवतो तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक आपल्याला समजतो की नाही ह्या महिन्यात मी जास्ती फिरलो आहे, मग पुढच्या महिन्यात मला कमी फिरायचं आहे.
म्हणजे काय होणार आहे, जर तुम्ही कुठलीही गोष्ट एक्सेस करताय तर तुम्हाला कळते की नाही, हा पैशासाठी माझ्याकडे आत्ता पैसा नाही आहे. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही खर्च हा अवाजवी करताय, नको असताना तुम्ही खर्च करताय, किंवा हा खर्च तुम्ही वाचवू शकता, तुमच्या पोराबाळांसाठी तुम्ही 4 गोष्टी वाचून सेव्ह करू शकता, त्या केसमध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे की हे कळणं की महत्त्वाचं काय आहे. तेव्हा तुम्हाला पैसा कसा वाचवायचा हे कळेल, तेव्हा पैसा ॲटोमॅटिक सेव्ह होईल. आणि सेव्ह झालात तर त्याचं संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या निवा असोसिएटच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण सुरुवात अगदी शून्यापासून करणार आहोत. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.